एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. बॅड लक. काय नाहीये तिकडे, नीट बोल ना. बॅड लक. अरे भूक लागली आहे, काय मिळेल की नाही खायला? हो आई बाबांना तरी येऊ दे. अगं किचन मधून येणाऱ्या वासामुळे आमचा जीव कासावी झाला नुसता. हा होऊ दे आणखीन थोडा उशीर, आपण सगळ्यांनी एकत्र बसायचं. हो हो. आता बघ, हा, तुमचीच वाट बघत होतो. आज वॉकला फारच उशीर झाला ना. अगं भाजी आणलेला म्हणून उशीर झाला. भाजी बाबा द्या. भाजी कशाला, भाजी आधीच आणली होती मी. मला मी सांगितलेल्या काही भाज्या आणायला, कारण उद्या संध्याकाळच्या जेवणात आहे ना मला पालक पनीर करायचं. पण उद्या तर डाळ कोबी असं लिहिलंय ना मेनू मध्ये. हा, आईंच्या तोंडाला चव नाहीये ना, तर रात्रीच्या जेवणात मला त्यांच्या आवडीचं चमचमीत काहीतरी करायचं. हो, पण आपण नेहमी मेनू प्रमाणे करतो म्हणून. बरोबर तो मेनू, माणसापेक्षा ठरलेला मेनू महत्वाचा आहे का? तिला वाटतंय ना सासूसाठी काहीतरी करावं, करू दे ना तिला. म्हणूनच आज मी पावभाजीचा बेत केलाय. वा, ए वहिनी, ती लसणीची झणझणीत चटणी केलीस ना? नाही भाऊजी, पण मी आईंच्या आवडीची कैरी पुदिन्याची चटणी केली आहे. निलिमा, पण उद्या त्याच्या आवडीची चटणी कर. हा हो आई, आणि आता आठवड्याचा मेनू मीच तयार करणार आहे. आनंदी, तू उगाच मेनू बनवत बसू नकोस. हा, या निलिमा वहिनी वेगळंच वागायला लागल्यात, आणि बाईसाहेब खुश होत आहेत त्यांच्याकडे बघून. काय चाललंय हे? चल घ्या लवकर, जेवायला भूक लागली आहे यार. हा? आले. हो, घ्या घ्या लवकर घ्या. घ्या. स्वानंदी, त्या चिरलेल्या कांद्यात आहे ना मीठ आणि कोथिंबीर घाला, आणि लिंबाच्या पण फोडी करून ठेव. अगं पटापट हात चालव, आई बाबा येतील आता एवढ्यात चेंज करून. मला पण पाव भाजायचे. लक्षात आलं का ललिता, आपल्या घरात फटाके फुटायला लागले. हे कसले फटाके, टुचुक टुचुक वाजणारे टिकल्यात लहान मुलांचा. हो, पण निलिमाला कंठ फुटायला लागला. स्वानंदीच्या प्रत्येक गोष्टीत विरोध करायला लागली ती. तुम्ही पण काही कमी नाही यार. माणसापेक्षा मेनू महत्वाचा असतो का असं म्हणाला होता ना तुम्ही. चेहरा पाहिला का सुनबाईंचा, पाहण्यासारखा झाला होता अगदी. हो, बघितलं ना. पण खरी कमाल निलिमाची आहे. आज तर तिने अगदी रेकॉर्ड ब्रेक करायला घेतलंय. इंद्रनीलला म्हणाली सुद्धा, आईना आवडते म्हणून कैरी पुदिन्याची चटणी करायला घेतली. मला तर आनंदाच्या एवढ्या उकळ्या फुटत होत्या. नशीब दाखवलं नाही मी. दाखवायचंच नाही.
वात लावायची आणि फटाके कसे फुटतात हे कोपऱ्यात बसून त्याची मज्जा बघायची. बॉम्ब कधी फुटणार आहे? संपदाने सगळ्या गोष्टी नीट केल्या ना तर आज रात्रीच. आणि बॉम्ब नाही, बॉम्बस्फोट होणार आहे आतषबाजी सहित. त्या स्वानंदीचे डोळे दिपले पाहिजेत आणि कान फुटले पाहिजेत. फक्त संपदाने सगळ्या गोष्टी नीट करायला पाहिजेत म्हणजे झालं. करेल ग, नक्की करेल. तू हात ठेवलास ना त्याच्या डोक्यावर, अचूक वेळेला वार करायची संधी सोडणार नाही ती. खरे आई, ललिता काकूंनी माझी माफी मागितली म्हणून माझे डोळे उघडले. त्यांचे खूप उपकार आहेत ग माझ्यावर. आणि त्यांचे उपकार मानच तू. ती दोघं आली नसती ना तर बाबांनी तुला कधीच माफ केलं नसतं. त्या भल्या माणसांच्या शब्दाचा मान राखलाय बाबांनी. याची जाणीव आहे मला. आई, मी खूप स्वार्थी वागले ना, फक्त स्वतःचा विचार करत राहिले. पण मला आता कळलं मी माझ्या कुटुंबाशिवाय नाही राहू शकत. मग ये ना बाई परत. आता सगळं निवळलं ना आता. अरे येणारच आहे ती. जा बाई, तुझं सगळं सामान घेऊन ये इथं आणि कायमची इथं राहा. नाही आजी, मी आतापर्यंत माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या घरच्या लोकांवर टाकून उगाचच स्वतंत्र असल्याची हुशारी करायचे. पण आता नाही. मी आता माझ्या जबाबदारीवर जगून बघणार आहे. अगं बाई, तू इथे आमच्या डोळ्यासमोर येऊन राहा आणि मग तुला काय हवा तर स्वतंत्रपणा. नाही, पण तिला राहायचं असेल स्वतंत्र तर राहू दे ना. काही प्रॉब्लेम आला तर आम्ही आहोत ना पाठीशी. राग तू राहा. बाबा, तुमचा आशीर्वाद तर मला हवाच आहे, पण मला त्याचबरोबर तुमचा खूप मोठा आधार सुद्धा वाटतो. अगं, आम्ही सगळे आहोतच ना. फक्त आता तू नीट वाग. कोणाचंही मन नको दुखावस बाळा. आई, मी सगळ्यात जास्त स्वानंदीचं मन दुखावलंय ग. मी आत्ता तिची माफी मागते. हे सगळं ना स्वानंदी आणि इंद्रनीलला नका सांगू तुम्ही. अगं, आत्ता नको, आत्ता राहू दे. आत्ता जेवणाची वेळ आहे ना. अगं आई, आत्ता जर माफी मागितली ना मला सगळे घरी मिळतील. मला सगळ्यांची माफी मागता येईल. नाही, मी काय म्हणते संपदे, अगं नंतर फोन कर ना. नाही म्हणजे ही चूक तुला आता कळाली आहे ना. राहू दे. नाही आजी, मी माफी मागून घेते. भाऊ दादा, हा तुम्हाला माहितीच आहे या घरात सगळी कामं तुम्हीच करता. झाली का तयारी सगळी? हो आई. अरे आई, जा. बस ना. काही म्हणत हवे का ग? नाही, नको. मी करू मदत खायला. निलिमा, मला पाव. अरे हो. पाव दादा, हे जरा देऊन या. हो हो. आले पाव आले. या. चालेल. स्वानंदीच्या घरचं पोलीस घेऊन देते. घे रे. आनंदी ताई. कर ना. अरे घेते. भरून आहे. आईंची तब्येत विचारायला आला असेल. घेते. हॅलो, संपदा बोलते. ताई, तू घरी आली आहेस? हो स्वानंदी,
मला आता कळून चुकलंय. मी घरच्यांशिवाय नाही जगू शकत. हे तू बोलतेस? मला खरंच नाही वाटत आहे. अगं मीच बोलतेय. स्वानंदी, मी खूप दुखावलंय ना तुला. मला कळत नाही तुझी माफी कशी मागू. आय एम सो सॉरी. ए तू सॉरी नको म्हणूस. तुझा राग गेला हेच खूप आहे माझ्यासाठी. मला घरातल्या सगळ्यांची माफी मागायची आहे स्वानंदी. हे बघ, आई बाबांनी तुला माफ केलंय ना, मग सगळ्यांनीच माफ केल्यासारखं झालं. हो, पण मला ललिता काकू आणि नीलची सुद्धा माफी मागायची. तू सांग ना, मी कधी घरी येऊ? मला घरी येऊन सगळ्यांची माफी मागायची. तू मला कळव, मी कधी येऊ सांग. ते मी कळवते तुला. आधी ही न्यूज तरी देऊ दे त्यांना. हा अगं ताई, थँक्यू. तू स्वतःहून फोन केलास म्हणून. बाय बाय. आई, बरं वाटतं आता मला. अहो, ताई परत घरी आलीये. जेवायला घ्या. हो ऐका ना, ताईने घरी सगळ्यांची माफी मागितली आणि आता मला पण सॉरी म्हणत होती. काय ऐका ना, ताईला तुमची आणि आईंची पण माफी मागायची. कधी येऊ विचारत होती. कधीच नाही. अहो, मला त्या मुलीचं नावही या घरात ऐकायचं नाहीये. आणि हे मी आधीच सांगितलंय. पण ती बहीण आहे माझी. असेल, पण तिने माझ्या आईचा आणि माझ्या वहिनीचा इन्सल्ट केलाय. ते मला चालणार नाही. पण आता तिला तिची चूक कळली आहे ना. चूक चूक नाही, त्याला गुन्हा म्हणतात. हा, आणि गुन्ह्याला शिक्षा असते, माफी नसते. तिची शिक्षा हीच आहे की तिने या घरामध्ये अजिबात पाऊल ठेवायचं नाही. बस. नील, पण तू स्वानंदीला का शिक्षा करतोस? भाऊजी बरोबर बोलतो. त्या दिवशी तुम्ही जर तिथे असताना तर तुम्हालाही कळलं असतं. संपदा माफ करण्याच्या नाही तर शिक्षा देण्याच्याच लायकीची. आणि हे बरं आहे तुझं, तिने माफी काय मागितली तू सगळं विसरून गेलीस. तू तिची बाजू माझ्याकडे मांडतेस. तिला माफ करा म्हणतेस मला. तिने माझ्या आईचा अपमान केलाय आणि मी ते माफ करणार नाही. कळतंय तुला? आई बाबा, तुम्ही तरी सांगा ना यांना. बाबा काय सांगणार आहेत? त्यांनी काय आईची अवस्था बघितली नाहीये. स्वानंदी, सॉरी. आम्ही मध्ये काहीही बोलणार नाही. हे तुमचं आपसातलं आहे, प्लीज. नको इतकी चिडचिड करू. तू शांतपणे समजावून सांग, तिला ऐकेल आहे ती तुझं. आणि आत्ता हा विषय बंद करा. आधी खाऊन घे तू. मला नाही खायचं का, मला भूकच नाही. चल. प्लीज जेवणावर राग काढू नका. अहो ऐका ना ते.
आनंदी, तू काळजी करू नकोस. तो शांत झाला ना की मग बोल त्याच्याशी. चला पाय मोकळे करून येऊया. ब्रेड खाल्लाय ना, त्रास आहे. चला. चला हात धुवून आलो. थोडी निलिमा खाऊन घ्या. बाळू, ब्रेड भाजून दे. जेवशील ना का थांबू मी? नाही नको. चला. आनंदीताई, तुम्ही जेवून घ्या ना. मला नकोय. आनंदी, अगं रडून काय होणार आहे? मी तुला सांगितलं ना, तो शांत झाला की मग बोल त्याच्याशी, त्याचा राग कमी झाल्यावर. हे बघा, तुम्ही उगाच तिला खोटा दिलासा देऊ नका. या बाबतीत भाऊजी कोणाचंही ऐकतील असं मला वाटत नाही. त्यांचं काहीही चुकलेलं नाही. बरोबर बोलतायत ते. मी खरं सांगते स्वामी, मायाचा इतकाच ओढा राहिला ना तुला, तर तुझ्या संसाराची घडी कधीच नीट बसणार नाही. संपदाची बाजू घेऊन तू त्यांना हर्ट केलंयस. अगं दुखावलेत ते. मला तर वाटतं तू त्यांची माफी मागावी. स्वानंदीताई, माझं ऐका ना. तुम्ही नील साहेबांशी बोलून घ्या. म्हणजे कसं, जा स्वानंदी, त्याला समजावून सांग आणि तो काय म्हणतो ना ते ऐकून घे. एकदम मिटवून टाका हा विषय. जा. काय झालं? काय बोलतोस? तुम्ही प्लीज राघव, असं नका ना करू. आपण बोलूया आणि एकदाच संपवून टाकूया संपदाताईचा विषय. मला त्या मुलीचं नाव ऐकायचं नाही या घरात पुन्हा. तुला कळतंय? तिने माझ्या आईचा अपमान केलाय. मी नाही सहन करणार ते. बस. चुका काय फक्त संपदाताईच करते का? मी करते, तुम्ही करता, सगळेच चुका करतात. पण नाती निभावण्यासाठी आपण दुर्लक्ष करतोच ना चुकांकडे. मी नाही करणार दुर्लक्ष तिच्याकडे. नाही करणार दुर्लक्ष. ही चूक नाहीये, हा गुन्हा केलाय तिने. तिने माझ्या आईचा अपमान केलाय, तिला त्रास दिलाय, हा गुन्हा आहे माझ्या लेखी. ओके? ऐका ना, तुम्ही तिला कधीच नाही माफ करू शकणार. नाही, कधीच नाही. हर्ट तर मी पण तुम्हाला करते. आपण दोघे एकमेकांना हर्ट करतो, पण आपलं प्रेम ते दुःख विसरायला लावतं ना. तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर, मग प्लीज माझ्यासाठी माझ्या ताईला माफ करा प्लीज. अरे मला ना आता राग येतोय तुझ्यावर. राग येतोय मला. आज फक्त माझ्या आईमुळे तू या घरात आहेस. तिने खूप केलं या घरासाठी, तुला पण चांगलं माहितीये. तिने माझ्या आईचा अपमान केलाय. माझ्या आईला इतकासा जरी त्रास कोणी दिला ना, मी नाही सहन करू शकत ते. तिला तर मी अजिबात माफ करणार नाही, कारण तिने माझ्या आईला रडवलंय. एवढे का चिडताय तुम्ही? आणि तुम्ही प्लीज हळू बोला. का हळू बोलू? नाही, नाही सहन करणार मी तिचं आता हे वागणं. अजिबात हळू बोलणार नाहीये मी. तू पण ऐकून घ्या कान उघडून. माझ्या आईमुळे फक्त आपलं लग्न झालंय. तिचं घर गेलं, पैसा गेला, दागिने गेले. तिने सगळं सहन केलं फक्त आपल्यासाठी, आपल्या सुखासाठी. आणि तुझ्या बहिणीने तिचा अपमान केला सगळ्यांसमोर. आणि ते मी सहन करायचं नाही. होणार हे बस. तुझी ती बहीण ना चांगली मुलगी होऊ शकली, ना चांगली बहीण, ना चांगली सून. तिने फक्त लोकांना छळलंय. ओके? माझ्या देवी सारख्याला तिने फक्त त्रास दिलाय, आणि ते मी नाही सहन करणार. मी तिला कधीच माफ करणार नाही. ओके? कधीच नाही.
ऐकलत ना इंद्रनील काय म्हणाला मला बेबी. तुला कोणीही त्रास दिलेला त्याला अजिबात सहन होत नाही, पुन्हा एकदा कळलं. सत्य आहे. त्या फोन संपतातच असेल. हो. अरे खरंच. मी म्हणाले होते ना तसंच झालंय. इंद्रनील आणि स्वानंदी दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. आता पुढे काय करायचं आणि कसं करायचं मी तुला फोन करून सांगेन. तोपर्यंत या ठिणगीला हवा द्यायची आणि एकदा का आग भडकली की मग त्यात पेट्रोल ओतायचं. म्हणजे त्या आगीत स्वानंदीचं सुख जळून भस्म होईल. हे फोन